सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 12वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण पहिले या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा पूर्वार्ध अभ्यासलेला आहे. आजच्या या आपल्या तासिकेमध्ये आज आपण भारतीय समाजातील स्त्रियांचं स्थान या मुद्द्याचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रो, आपण भारतीय समाजातील जी काही समाजाची जडणघडण आहे, या समाजामध्ये आपण राहत असताना या समाजाचा आकार हा जो काही आपल्याला पाहावयास मिळत आहे, याची असणारी पार्श्वभूमी काय होती याच्यावरती आपण चर्चा करत आहोत. कारण जिज्ञासू वृत्तीनं आपल्याला या असणाऱ्या समाजाचं पूर्वीपासून त्याचा कशा प्रकारे विकास होत आलेला आहे हे जाणून घ्यावयाचं आहे. गेल्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय समाजातील धार्मिक श्रद्धा प्रणाली आणि आचार या बाबींचा अभ्यास केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय समाजातील स्त्रियांचं सामाजिक स्थान याचा विचार करणार आहोत. आजची असणारी भारतीय स्त्री पूर्वी समाजामध्ये तिला कशा प्रकारे वागणूक दिली जायची या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर साहजिकच आपल्याला ज्यावेळेस भारतीय समाजाचा अभ्यास करावा लागतो त्यावेळेस वैदिक कालखंडापासून सुरुवात होते. वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती कशी होती या बाबींचा विचार करायचा म्हटला तर आपल्याला आपण जाणून घेतलेला आहे, आपण अभ्यास केलेला आहे की भारतीय समाजामध्ये वैदिक कालखंडाचे 2 भाग पडलेले आहेत. त्यातला पहिला कालखंड जो आहे तो म्हणजे पूर्व वैदिक कालखंड आणि दुसरा कालखंड आहे तो उत्तर वैदिक कालखंड. तर नक्कीच आपल्याला साहजिकच सुरुवातीला पूर्व वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांची स्थिती कशी होती या संदर्भामध्ये विचार करावा लागतो. तर आपल्याला असं दिसून येते की पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांचं स्थान हे तुलनेने उच्च दर्जाचं होतं. म्हणजे उत्तर वैदिक काळाच्या असणाऱ्या तुलनेने पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांचं स्थान हे उच्च दर्जाचं होतं. त्यांचा दर्जा हा जो आहे तो पुरुषांच्या बरोबरीचा होता असं जरी नाही म्हणता आलं तरी परंतु स्त्रियांचा दर्जा जो आहे तो चांगल्या प्रकारे होता. त्या काळातही पितृप्रधान समाज व्यवस्था होती. आजही तशीच आहे. पितृप्रधान समाज व्यवस्था असल्यामुळं साहजिकच वंश हा जो आहे तो पित्याच्या नावाने चालतो, पुरुषाच्या नावाने चालतो. परंतु स्त्रियांचा दर्जा जो आहे तो नक्कीच चांगला होता, मानाचा होता. शिक्षणाच्या बाबतीमध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार होताच. वेदांचंही शिक्षण स्त्रिया घेत असायच्या. स्त्रियांना उपनयन संस्काराचा अधिकार होता. उपनयन संस्कार म्हणजे काय तर शिक्षण सुरू होण्यापूर्वी गुरुच्या घरी जाऊन ज्ञानार्जन सुरू करण्यापूर्वीचा असणारा संस्कार. हिंदू धर्मामध्ये व्यक्ती जन्माला येण्याच्या पूर्वीपासून ते मृत्यूनंतरपर्यंत जे काही संस्कार केले जातात ते 16 संस्कार आहेत. आणि या 16 संस्कारापैकी उपनयन हा एक संस्कार आहे. आणि हा संस्कार शिक्षण सुरुवात होण्याच्या पूर्वी केला जातो. त्यामुळे स्त्रियांनाही उपनयन संस्काराचा अधिकार होता. गुरुच्या घरी जाऊन स्त्रिया देखील शिक्षण घेऊ शकत असत.
ऋग्वेद या ग्रंथामध्ये स्त्रियांना अतिशय मानाचं स्थान होतं. वेदाचं अध्ययन केलेल्या स्त्रियांचे असणारे 2 प्रकार असायचे. एक म्हणजे सद्यवधू आणि दुसरी म्हणजे ब्रह्मवादिनी. सद्यवधू म्हणजे काय? उपनयनाचा संस्कार केल्याच्या नंतर गुरुग्रही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुली. तर ब्रह्मवादिनी म्हणजे उपनयनाचा संस्कार प्राप्त झाल्याच्या नंतर वेदांचे शिक्षण घेऊन वेद विद्येमध्ये पारंगत झालेल्या स्त्रिया अविवाहित राहून ह्या स्त्रिया वेदांचं अध्ययन आणि अध्यापन करत असायच्या. वेद आणि वेदांगे याचंही शिक्षण त्यांना दिलं जात असायचं. परंतु नंतर मात्र स्त्रियांना धार्मिक स्तवने आणि कविता यापुरतंच मर्यादित करण्यात आलेलं दिसून येतं. त्या काळामध्ये वेद आणि वेदांगे यामध्ये पारंगत असलेल्या स्त्रियांमध्ये काही स्त्रियांची नावं आजही आवर्जून सन्मानाने घेतली जातात. त्यामध्ये अपाला, घोषा, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी या स्त्रियांची नावं आजही आपल्याला ऐकावयास मिळतात. स्त्रियांची भूमिका ही समाजोपयोगी मानल्या जात होती त्या काळातही. अर्थोत्पाद अशा प्रकारची होती. अर्थोत्पादक म्हणजे आपल्या कुटुंबासाठी अर्थार्जन करण्यामध्ये स्त्रियांचा वाटा हा मोठा होता. सभामध्ये सहभागी होण्याचा अधिकारही स्त्रियांना असे. त्याला विधत असं म्हटलं जाईल. स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार देखील स्त्रियांना होता. विवाह हा एक पवित्र संस्कार होता, परंतु तो मोडण्यास मान्यता नव्हती. आणि याबरोबर स्त्रियांना विवाह केलाच पाहिजे अशीही काही सक्ती नव्हती. परंतु एकपत्निकत्वाला मात्र प्राधान्य होतंच. उपनिषद जी आहेत, हिंदूंचं वाङ्मय, त्या वाङ्मयामध्ये अनुलोम आणि प्रतिलोम अशा प्रकारच्या असणाऱ्या विवाहाचा प्रकार आढळतो. अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह. अनुलोम विवाह म्हणजे काय? उच्च वर्णाच्या वर्णाचा कनिष्ठ वर्णाच्या वधूशी झालेला विवाह. तर प्रतिलोम म्हणजे काय? उच्च वर्णातील वधूचा कनिष्ठ वर्णातील वराशी झालेला विवाह. असेही विवाहाचे प्रकार त्या काळामध्ये होते. परंतु उत्तर वैदिक कालखंडाचा जर आपण अभ्यास करायचा जर झालं, उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांची अवस्था काय होती? उत्तर वैदिक कालखंडामध्ये पुरोहित वर्गाचं वर्चस्व निर्माण झालं. जाती व्यवस्था ही अतिशय कडक बनली. जाती व्यवस्थेचे नियम जे आहेत, त्याचे जे असणारे भेद आहेत, तेही भेद कडक होत गेले. समाजामध्ये विषमता वाढत गेली आणि त्यामुळे या सर्व घडामोडीमध्ये स्त्रियांचा दर्जा हा खालावू लागला. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नाकारण्यात आला. त्यामुळे शिक्षण नाही म्हणजे उपनयन नाही. उपनयनाचा अधिकारही संपुष्टात आला. गुरुकुलात जाऊन शिक्षण घेण्याचाही अधिकार संपुष्टात आला. आणि स्त्रियांसाठी एकमेव संस्कार उरला आणि तो म्हणजे विवाह. परंतु हाही विवाह बालवयातच करण्याचे योग्य मानले जाऊ लागले आणि पुन्हा स्त्रियांचे बालविवाह होऊ लागले. तुलनेने पूर्ववैदिक काळापेक्षा उत्तर वैदिक काळामध्ये स्त्रियांचे असणारं स्थान हे अधिक घसरलेलं दिसून येतं. जरी पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांचा दर्जा उच्च होता,
परंतु पुरुषांच्या बरोबरीचा नक्कीच नव्हता, हेही लक्षात घेतलं पाहिजे. हा दर्जा पुन्हा घसरत गेला आणि घरगुती कामं स्त्रियांना करावी लागू लागली. त्यालाच प्राधान्य दिलं जाऊ लागलं. पितृसत्ताक कुटुंब पद्धती असल्यामुळं वंशावळ, वारसा, संपत्तीचा अधिकार पित्याकडून मुलाकडे जाऊ लागला आणि ही प्रथा समाजामध्ये खोलवर रुजली. अगदीच स्त्रियांच्या जन्मापासून, विवाहापासून ते मृत्यूपर्यंत सर्व त्यांना पुरुषाच्या आधिपत्याखालीच राहावं लागू लागलं किंवा तसा दंडकच घातला गेला. मुलीचा जन्मही अवांछित मानला जाऊ लागला. समाजामध्ये हुंडाप्रती सुरू झाल्याचं दिसतं. काही ग्रंथामध्ये स्त्रियांचा लवकर विवाह करावा हेही सांगितलं जाऊ लागलं. गौतम धर्मसूत्र नावाचा एक ग्रंथ होता आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलं, मुलीचा बालविवाहच केला जावा, ऋतुमती होण्याच्या पूर्वीच विवाह उरकला जाऊ लागला. तशा प्रकारचा दंडच त्यांनी ग्रंथामध्ये घालून दिला. तर अशा प्रकारे काळाच्या ओघामध्ये स्त्रियांचं असणारं जे काही स्वातंत्र्य आहे, हे स्वातंत्र्य कमी कमी होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जैन धर्माचा विचार जर करायचा म्हटलं तर या जैन धर्मामध्ये, कारण जैन धर्म हा समतेच्या तत्वावर आधारलेला आहे. सर्व प्राणी मात्रांना त्यांचे हक्क दिले गेलेले आहेत. स्त्रियांना देखील निर्वाण प्राप्ती होऊ शकते हे मान्य केलेलं आहे. निर्वाण प्राप्ती म्हणजे काय? मोक्ष. हिंदू धर्मामध्ये जसं मोक्षाला महत्त्व आहे, माणसाच्या असणाऱ्या मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये, तसं निर्वाण प्राप्ती ही स्त्रियांना होऊ शकते हे जैन धर्मानं मान्य केलेलं आहे. मुनी आणि साध्वी असे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पुरुषाला मुनी म्हटलं जातं तर स्त्रियांना साध्वी म्हटलं जाऊ लागतं. स्त्री पुरुषांचे जे काय आध्यात्मिक अधिकार आहेत ते जैन धर्मामध्ये समान आहेत. त्यामध्ये थोडाफार फरक केलेला आहेच. श्वेतांबर पंथामध्ये स्त्रियांच्या कामगिरीची दखल घेतली गेलेली आहे. जैन धर्मामध्ये 16 सती होऊन गेलेल्या आहेत. ह्या 16 सतींचं असणारं आदर्शवत जीवन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. साध्वीसाठीचे जे नियम असतात ते मुनीच्या नियमापेक्षा वेगळे असतात. तरी देखील ह्या ज्या काही 16 सती आहेत किंवा तीर्थंकरांच्या माता ज्या आहेत, जे 24 तीर्थंकर होऊन गेले जैन धर्मामध्ये, त्या 24 तीर्थंकरांच्या मातांना आदर्श मानलं जातं, त्याची पूजा केली जाते. कारण या असणाऱ्या जैन साध्वींनी काय केलं आहे, सती प्रथा, दासी प्रथा, पशुबळी ह्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत, या प्रथा संपुष्टात आणण्यासाठी योगदान दिलेलं आहे. त्यामुळं या असणाऱ्या साध्वी स्त्रियांचं गुणगान हे जैन धर्मामध्ये घेतलं जातं. आता दिगंबर जैन जो आहे, हा दिगंबर जैन म्हणजे वस्त्रविहीनतेचा पुरस्कार करणारा आहे. महावीरांनी देखील त्याचं समर्थन केलेलं आहे. निर्वाणाच्या मार्गातील ती एक मूलभूत स्वरूपाची गोष्ट आहे, याचा पुरस्कार महावीरांनी केला आहे. बौद्ध धर्मामध्येही स्त्रियांना संघामध्ये प्रवेश करण्यास मान्यता दिलेली आहे. बौद्ध धर्मामध्ये जे काही विविध पंथ आहेत, यामध्ये स्त्रियांच्या उन्नतीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असणारे दृष्टिकोन आहेत. परंतु स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये उन्नतीची क्षमता जी असते ती समान असते असं त्यांचं म्हणणं आहे.
आणि त्याच्यामुळे स्त्रियांना देखील निर्वाण प्राप्ती होऊ शकते. पुरुष आणि स्त्री असा बौद्ध धर्मामध्ये भेद नाही. कारण वृद्धत्व, आजार, मृत्यू ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पुरुषांच्या बाबतीमध्ये जशा आहेत तशाच स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहेत. त्यामुळे सृष्टीचे जे नियम आहेत हे सर्व नियम पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही लागू पडतात. त्याच्यामुळं स्त्री पुरुष भेदभाव नाही. ग्रंथामध्येही निर्वाण प्राप्ती होऊ शकते असं म्हटलेलं आहे. परंतु विनयपिटक नावाचा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये स्त्रीही बुद्ध होऊ शकत नाही. स्त्री बुद्ध होण्याची शक्यता नाकारलेलीच आहे. स्त्रियांनी दीक्षा घेऊन भिक्खुनी म्हणून बौद्ध धर्मसंघात प्रवेश करण्यास प्रतिबंध नाही. गौतम बुद्धांनी सांगितले की मुलीचा जन्म निराशाजनक समजण्यात येऊ नये. स्त्रिया समाजोपयोगी भूमिका बजावत असतात. पतीच्या पश्चात स्त्रियांना स्वतःचं घर सांभाळता आलं पाहिजे ही गौतम बुद्धाची भूमिका होती. सर्व जबाबदाऱ्या तिने पार पाडाव्यात. व्यवहार क्षमतेची जाणीव ही स्त्रियांना आहेच. त्याच्यामुळे संघामध्ये स्त्रियांना भिक्खुनींना अनेक प्रकारच्या असणाऱ्या भूमिका वाटून दिलेल्या होत्या. काही नावाजलेल्या भिक्खुणी म्हणून धम्मदिना, खेमा, उपलवना अशा प्रकारची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतात. त्यानंतर पुढचा कालखंड येतो तो म्हणजे मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंड हा मात्र स्त्रियांसाठी अतिशय निराशाजनक राहिलेला आहे. कारण मध्ययुगीन कालखंडामध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची आक्रमणं मध्य आशियातून झाली त्या आक्रमणामुळे टोळ्यांचे असणारे जे काही वर्चस्व निर्माण झालं आणि त्याबरोबरच पुरोहित वर्ग यांनी जे काही नियम बनवले आणि त्यांच्या असणाऱ्या वर्चस्वाखाली समाजव्यवस्था काटेकोरपणे चालवली जाऊ लागली आणि त्यामुळं हे नियम अतिशय कडक बनवले गेले. स्त्रियांवरती कडक निर्बंध लादले गेले. ग्रंथाचं शिक्षण स्त्रियांसाठी बंद झालं. लिहायला वाचायला शिकवणेही बंद झाले आणि त्यामुळं स्त्रियांना आयुष्यभर पुरुषावर अवलंबून राहणे भाग पडले. राजघराण्यामध्ये काही स्त्रियांना थोडंफार शिक्षण दिलं गेलं पण ते सुद्धा खाजगीमध्येच. वैदिक काळामध्ये पुनर्विवाहाला मान्यता होती. सुरुवातीच्या असणाऱ्या पूर्ववैदिक काळामध्ये विधवा पुनर्विवाहाला. मध्ययुगामध्ये ते निषिद्ध मानले गेले. त्याबरोबरच स्त्रियांना कुटुंबाच्या संपत्तीतील वाटाही नाकारला गेला. बालविवाह, सतीप्रथा, पडदा पद्धती, देवदासी अशा प्रकारच्या असणाऱ्या या प्रथामुळे स्त्रियांचं शोषण केलं गेलं, शोषण होत राहिलं आणि त्याबरोबरच पितृप्रधान असणारी ही जी काही कुटुंब व्यवस्था आहे या असणाऱ्या पद्धतीमुळे त्याबरोबरच बहुपत्निकत्व, बालविवाह ह्या ज्या प्रथा होत्या या प्रथामुळे स्त्रियांच्या व्यक्तिविकासाला खीळ बसली. तर अशा प्रकारे काळाच्या ओघामध्ये स्त्रियांचा जो दर्जा आहे हा बदलत राहिलेला आपल्याला पाहावयास मिळतो. हिंदू धर्मामध्ये सुरुवातीला
पूर्ववैदिक काळामध्ये स्त्रियांचा दर्जा चांगला होता, सन्मानजनक होता असं म्हणता येईल, कारण तोही पुरुषांच्या बरोबरीने नव्हता. तो उत्तर वैदिक काळामध्ये खालावत गेला. बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांनी बऱ्यापैकी स्त्रियांना समसमान वागणूक देण्याचा प्रयत्न केला, परंतु मध्ययुगामध्ये मात्र स्त्रियांचं पूर्णपणे शोषण झालेलं आणि त्यांचं जे काही स्थान आहे हे कमी झालेलं पुरुषांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणजे थोडक्यात स्त्री ही परावलंबी झालेली या कालखंडामध्ये दिसून येते. तर अशा प्रकारे आज जरी आपण पाहत असलो, स्त्रियाच्या वेगवेगळ्या प्रकारचे असणारे कायदे वगैरे तयार झालेले आहेत आणि हे कायदे तयार होऊन घटनेने आपल्याला स्त्रियांना समसमान अशा प्रकारचा असणारा अधिकार दिला गेलेला आहे. आज महिला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या असणाऱ्या पदावरती आरूढ होताना दिसून येत आहे. तरी देखील धार्मिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिकदृष्ट्या वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार होताना दिसून येत आहेत. वर्तमानपत्रे वगैरे याच्यामध्ये देखील आपल्याला अनेक स्वरूपाच्या असणाऱ्या बातम्या ऐकावयास मिळतात. परंतु आत्ता महिला आयोग, वेगवेगळ्या प्रकारचे असणारे कायदे, स्त्रियांची होत असलेली प्रगती, त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहण्याची मिळालेली हिंमत, शिक्षण पद्धती यामुळे नक्कीच आज स्त्रिया ह्या प्रगतीच्या वाटेवर आहेत. तरी देखील कुटुंबामध्ये आजही स्त्रियांचं पुरुषांच्या बरोबरीचं स्थान नसलेलं दिसून येतं. तर अशा प्रकारे आपल्याला या असणाऱ्या मुद्द्याच्या अंतर्गत स्त्रियांचं असणारं स्थान जे आहे त्याची चर्चा करता येते. पाठाचा उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.